राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट्स महाराष्ट्र शाही न्यूज मराठी। बातमी मागची बातमी, शोध सत्याचा। आताची सर्वात मोठी बातमी येते। अकोले तालुक्यातील कोतुळ येथील गांजा तस्कर नारंगाव पोलीस स्टेशन हद्दीत पकडला गेलाय। नारंगाव येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या एकास अटक करून 1,02,500 रुपयांचा किमतीचा 10 किलो 275 किलोग्रॅम सह 1,32,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व नारंगाव पोलीस स्टेशनने केली आहे। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार संदीप वारे, अक्षय नवले जुन्नर विभागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय बातमीदारामार्फत गुन्हे शाखेच्या पथकाला बातमी मिळाली की मुनवर सय्यद राहणार कोतुळ हा त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर नारंगाव मांजरवाडी रोडवर गांजा विक्री करण्यासाठी येणार आहे। मिळालेल्या बातमीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने नारंगाव पोलीस स्टेशन स्टाफसह सदर ठिकाणी सापळा लावून संशयित इस्माला ताब्यात घेऊन त्याला त्याचे नाव व गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव मुनवर अली सय्यद वय 48 राहणार कोतुळ तालुका अकोले जिल्हा अहिल्यानगर असल्याचे सांगितले। पंचासमक्ष त्याची झडती घेतली असता त्याच्या मोटरसायकलला पाठीमागच्या बाजूस पोत्यामध्ये भरलेला 10 किलो 275 ग्रॅम गांजा मिळून आलाय। सदर इस्माकडील मोटरसायकल तसेच गांजा असा एकूण 1,32,500 रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आलाय। सदर आरोपीची वैद्यकीय तपासणी करून पुढील तपासकामी नारंगाव पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आलाय। सदरची कार्यवाही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश शेळीमकर यांनी केली आहे। याच बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास बोडके यांनी। महाराष्ट्र शाही न्यूज मराठी, बातमी मागची बातमी, शोध सत्याचा।